तर महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून चर्चा रंगलेल्या ऑपरेशन टायगरचा एक टप्पा आज पूर्ण झाला। ठाकरेंच्या 6 खासदारांनी आज औपचारिकरित्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली असून ठाकरेंच्या शिवसेनेसमोरची आव्हाने वाढली आहेत। या 6ही खासदारांना भविष्यात धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवारी मिळेल अशी घोषणा करत एकनाथ शिंदेंनी 2029च्या निवडणुकांची उमेदवारी अप्रत्यक्षरित्या जाहीरही केली। आता प्रश्न आहे तो 6 खासदारांचा हा पक्षप्रवेश कायद्याच्या चौकटीत बसणार का? बघूया आज दिवसभरात काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पुन्हा चौकार नाही षटकार आता मारलेला आहे। 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील। आम्ही कुणाचे आडवे जात नाही, पण आमचे कोणी आडवे येऊ नये। आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय, आलं अंगावर तर या शिंगावर। मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या पत्रकार परिषदेच्या रूपानं ऑपरेशन टायगर पूर्ण झालं। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि बरोबर 4 वर्षांनी पुन्हा एक ऑपरेशन पार पाडण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं। त्यावेळेची वेळ आणि तारीख होती 20, 21 आणि 22 जून। 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे पुढे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नावही एकनाथ शिंदे यांना भेटलं। आता तब्बल 4 वर्षानंतर ठाकरेंचे 6 खासदार फोडण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलेलं आहे आणि या ऑपरेशन टायगरची अधिकृत घोषणा सुद्धा 22 जूनला करण्यात आली आहे। 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं शिवसेनेने आम्ही उठाव केला होता। तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही षटकार आता मारलेला आहे। म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर। सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष खिळलं होतं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानाकडे। 5 फुटीर खासदारांसोबत शिंदेंनी सुमारे 1.5 तास इथे चर्चा केली। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास या सर्व खासदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंचा ताफा पोहोचला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये। इथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदेंनी 6 खासदारांचा पक्षात अधिकृत प्रवेश झाल्याचं जाहीर केलं। सर्व आमचं हे शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे। हा एक परिवार, या आपल्या शिवसेना परिवारामध्ये, खऱ्या शिवसेना परिवारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना परिवारामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये आज हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालेले आहेत। खासदार फुटल्यानंतर ऑपरेशन टायगरला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन तुडवा करणार असल्याचा इशारा ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी दिला होता। राऊतांच्या या इशाऱ्याचाही शिंदेंनी समाचार घेतला। काही लोक म्हणतात आम्ही कोणाला अडवायला नाही, तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे। पण आम्ही कुणाचे आडवे जात नाही, पण आमचे कोणी आडवं येऊ नये। आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय, आलं अंगावर तर या शिंगावर। पक्षात प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या भावी राजकीय करिअरची खात्री देताना शिंदेंनी या सर्वांची उमेदवारीच जाहीर केली। या 6 पैकी काही खासदारांचे मतदारसंघ भाजपकडे असतानाही केलेल्या या घोषणेमुळे 2029 पूर्वी होणाऱ्या संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेची चर्चा रंगली। 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील। 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील।
या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंची भाषा आणि देहबोली जितकी आक्रमक होती तितकी आक्रमकता फुटीर खासदारांच्या देहबोलीत मात्र दिसत नव्हती. पत्रकार परिषद संपल्यानंतर सर्वजण हात उंचावून अभिवादन करत असताना ओमराजे निंबाळकर मात्र शांतपणे उभे होते. हात उंचावून अभिवादन करण्यातही त्यांना फारसा उत्साह नसल्याचं जाणवत होतं. दुसरीकडे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. याला पार्श्वभूमी होती उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघात नुकत्याच केलेल्या दौऱ्याची. विशेष म्हणजे ठाकरेंवर टीका करताना त्यांनी संजय राऊतांचं मात्र तोंड भरून कौतुक केलं. मला खासदारकी दिली, माझ्या मुलीला ते बोलतात आम्ही तिकीट मागितली नव्हती, तो मनसेला ती सीट जाऊ नये म्हणून मग खांद्यावर माझ्या बंदूक ठेवली. संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला. मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचे लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली, त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती. एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेत फुटीर खासदारांच्या पक्षप्रवेशाची लगबग सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. विधिमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी ही बैठक असल्याचं सांगण्यात आलं. मात्र स्वतः उद्धव ठाकरेंनी ही बैठक घेणं आणि त्यानंतर पक्षाचे आमदार एकत्र असल्याची दृश्य बाहेर येणं, यातून आमदारांच्या एकीचा संदेश तर ठाकरेंना द्यायचा नव्हता ना, याची चर्चा सुरू झाली. आजपासून जे अधिवेशन सुरू झालेलं आहे, पुढच्या 3 आठवड्यामध्ये जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न, मराठवाड्याचे प्रश्न, विदर्भाचे प्रश्न, या सगळ्या विषयावर कशा पद्धतीनं सभागृहात वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत वापरावं याच्यासाठी बैठक होती. तर ऑपरेशन टायगर अजूनही संपलं नसल्याचे संकेत देत शिवसेना नेते रामदास कदमांनी खळबळ उडवून दिली. आता 6 खासदार आले असले तरी 7वा खासदारही काठावर असल्याचा दावा त्यांनी केलाय. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालाय का? 100% सक्सेसफुल झालंय. 6 आता येणार आहे. 7वा काठावरती आहे. कोण आहे 7वा कोण आहे? भाई समोर. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या पक्षात जाण्याची औपचारिकता तर पूर्ण झाली आहे. आता ही बंडखोरी कायद्याच्या चौकटीत कशी बसवली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिवाय खासदारांच्या ऑपरेशन टायगर नंतर आमदार आणि नगरसेवकही शिंदेंच्या गळाला लागणार का, याचीही उत्सुकता असेल. सचिन गाड आणि अक्षय भाटकरसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई.